नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. नाद वर्दीचा या सिरीजमध्ये कंटिन्यू पुढचा भाग बघूयात. आपण 36वा भाग बघतोय आपण आणि खास करून मुंबई आणि पुण्यासाठी ही सिरीज आपण सुरू केली होती. याच्या व्यतिरिक्त अदर तुम्ही पुढच्या वर्षीचे जरी पेपर देणार असाल तरी त्या पुढच्या वर्षीच्या पेपरसाठी देखील ही जी काही क्वेश्चन आणि पेपरची जे काही अनालिसिस आहे, विश्लेषण आहे, हे नक्कीच तुम्हाला फायद्याचे ठरणार आहे. चला तुमच्या मित्रापर्यंत लिंक शेअर करा. जे विद्यार्थी नवीन असतील, आपल्या ह्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असतील, त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच प्रकारची माहिती रोज बघण्यासाठी तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा आणि शेजारी दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक बिलकुल करायला विसरायचं नाही. ओके, चला सुरू करतो आपण महत्त्वाचं नाद वर्ती सिरीजचा पहिला प्रश्न. तत्पूर्वी जो आपला डेली करंट अफेअरची बॅच आहे, ज्या मुलाने ही करंट अफेअरची बॅच घेतली नसेल तुम्ही नक्कीच घ्यायचं आहे. PDF वगैरे अवेलेबल आहेत. डेली जी के आणि GS तुमचं खूप छान पद्धतीने सुधारतं, त्यासोबत तुमचं करंट अफेअर्स देखील खूप छान पद्धतीने सुधारणार आहे. जो आपलं राजगुरू नावाचं पुस्तक आहे, स्पर्धा परीक्षेचं राजगुरू, हे जर पुस्तक तुम्ही घेतलं नसेल तर नक्कीच घेऊन टाका. JK ह्याच्या बाहेर शक्यतो पेपरला विचारणार आहेत. विचारलं तर एका दुसरं चालू घडामोडी विचारतील जे तुम्हाला या बॅचमध्ये कव्हर होणार आहे. ठीक आहे ना. मग ते एक पुस्तक आणि ही करंट अफेअरची बॅच बस झालं तुम्हाला. जरी तुम्हाला पुस्तक कुठं मिळालं नाही मार्केटमध्ये वगैरे तर तुम्ही ह्या नंबरवरती मला संपर्क साधू शकता. पुस्तकाचं अगोदर डेमो बघा. डेमो आवडला तर नक्कीच पुस्तक घ्या, नाही आवडलं तर बिलकुल घ्यायचं कारणच नाही. घरपोच तुम्हाला 500 रुपये पुस्तक आहे. पुस्तकाची किंमत 690 रुपये आहे. परंतु 20,000 प्रश्न याच्यामध्ये वन लाईनर आहेत, अगदी घटक निहाय. तुम्ही जर बघितलात हे अनुक्रमे का बघितले तर नक्की तुम्हाला समजून जाईल की काय काय आहे पुस्तकामध्ये. आणि जे आपले नवीन बॅच सुरू होते, बॅच नंबर 4, ही 1 जानेवारीपासून सुरू होणारी बॅच आहे. ऑनलाईन पण घेऊ शकता किंवा ही बॅच तुम्ही ऑफलाईन पण घेऊ शकता. 1 जानेवारीपासूनच ही बॅच असणार आहे. 4 महिन्याची बॅच ऑफलाईन राहील, 6 महिन्याची बॅच तुम्हाला ऑनलाईन राहील. ठीक आहे, लक्षात ठेवा. आणि 799 रुपये ही ऑनलाईन बॅचची फी राहील. 1 जानेवारीला तुम्ही घेतला तर तुम्हाला मी त्यावेळेस 50% डिस्काउंट देणार आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड सर्व विषय कव्हर करणारी ही बॅच. खूप मुलं बॅच नंबर 3ला भरपूर मुलं, हजारो मुलं म्हणजे त्या बॅचचा फायदा घेतलेले आहेत. ही नवीन बॅच देखील नक्कीच तुम्ही घेऊ शकता आणि प्रवेश सुरू आहेत ऑफलाईन बॅचसाठी. ऑफलाईन बॅचची फी फक्त आणि फक्त 12,000 रुपये, सर्व विषय मिळून. लक्षात ठेवा. बॅचविषयी काही शंका आली तर नंबर आहेत स्क्रीनवरती, त्या नंबरवरती मेसेज करायचा, संपर्क साधायचा आहे. ओके, चलो. पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे. भारतीय राज्यघटनेतील कितव्या घटना दुरुस्तीनुसार दिल्ली केंद्रशासित प्रदेशाला दिल्ली राष्ट्रीय राजधानी राज्यक्षेत्र असं करण्यात आलेलं आहे? म्हणजे जो दिल्ली आहे, दिल्ली ह्या दिल्लीला नॅशनल कॅपिटल ऑफ नॅशनल NCR म्हणतो आपण, ॲक्च्युली NCR रिजन म्हणतो आपण, नॅशनल कॅपिटल ऑफ टेरिटरी. ओके, NCR जो काही रिजन आहे, NCTR म्हणतो आपल्याला, NCTR नॅशनल कॅपिटल ऑफ टेरिटरी, NCTR म्हणतो त्याला. ठीक आहे, ते लक्षात ठेवा. त्याला दर्जा दिलेला आहे. म्हणजे पूर्वी तर दिल्ली ही राजधानी आहेच, पहिल्यापासूनच आहे. केंद्रशासित प्रदेश पण आहे, सगळ्यांना माहिती असते. परंतु एक त्याचा आजूबाजूचा एरिया आहे ना, त्या एरियाला एक दर्जा देण्यात आला की हा पण भारतीय राजधानीचाच एक क्षेत्र आहे, एक प्रदेश आहे म्हणून. म्हणजे दिल्लीच्या शेजारील ठिकाणाला पण, गावांना पण. ठीक आहे. मग असे करण्यात आले कोणत्या घटना दुरुस्तीनुसार? तर ती घटना दुरुस्त आहे 69वी घटना दुरुस्ती 1991. बऱ्याच जणांचा आन्सर करेक्ट आलेलं आहे. 69वी घटना दुरुस्ती 1991 राईट आन्सर. लक्षात ठेवा. दिल्ली जी यमुना या नदीच्या काठी येतं, यमुना नदीच्या काठी तर दिल्ली महत्वाचं आहे. जे बाकीच्या अदर जे घटना दुरुस्ती आहेत, 103वी घटना दुरुस्ती होती 2019 मध्ये करण्यात आलेली, ज्यानुसार जे EWS आहेत ना, इकॉनॉमिकली विकट सेशन, EWS ना जो किती टक्के आरक्षण देण्यात आलेलं होतं? 10% आरक्षण देण्यात आले. लक्षात ठेवा. EWS वाले ना 10% आरक्षण हे 103वी घटना दुरुस्तीनुसार देण्यात आलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त 52वी घटना दुरुस्ती आहे, जी 1985 मध्ये करण्यात आली. 52वी घटना दुरुस्ती, त्यानुसार पक्षांतर बंदी संबंधित जे काय तरतुदी आहेत ना, या पक्षांतर बंदी संबंधित तरतुदी कोणत्या घटना दुरुस्तीनुसार टाकण्यात आली असेल तर त्या येतं 52वी घटना दुरुस्ती 1985 नुसारच. त्यानंतर जी 100वी घटना दुरुस्ती आहे, या 100वी घटना दुरुस्तीनुसार काय करण्यात आलं तर जे काही भारत आणि बांगलादेश भूसीमा करार आहे, भारत आणि बांगलादेश जो भूसीमा करार आहे, हा भूसीमा करार हा जो काही वाद आहे, भूसीमा करार करण्यात आलेलं होतं. जो वाद होता तो मिटवण्यात आलेला आहे 100वी घटना दुरुस्तीनुसार. आणि 101वी घटना दुरुस्ती आहे ना, ती GST संबंधित आहे. जी घटना दुरुस्तीच आहे ॲक्च्युली, घटना दुरुस्ती या विषयीचे 2-3 पॉईंट हे घेतले आपण कोणत्या देशाकडून? ही आपण तरतूद घेतलेली दक्षिण आफ्रिका या देशाकडून, पहिला पॉईंट. दुसरं, याचं भारतीय राज्य कलम कुठला असेल?
कलम 368 मध्ये त्याची तरतूद आहे. आणि कोणत्या भागामध्ये ही भाग आहे 20. ठीक आहे, भारतीय राज्यघटनेत भाग 20 मध्ये घटना दुरुस्तीशी संबंधित तरतूद करण्यात आलेलं आहेत. आणि जी पहिली फर्स्ट जी घटना दुरुस्ती करण्यात आली पहिली वाली जी होती 1951 मध्ये करण्यात आलेली होती. सगळे पॉईंट घटना दुरुस्ती लक्षात ठेवा, महत्वाचे आहेत. घटना दुरुस्ती पण 3 प्रकारचे आहेत, साधे घटना दुरुस्ती, विशेष घटना दुरुस्ती आणि विशेष प्लस निम्म्या राज्यांचं विशेष बहुमत. ठीक आहे ना, तर जे आहे ना हे पण घटना दुरुस्ती संबंधित तरतुद्या आहेत. बाकीचे सर्व जे काही गोष्टी ते लक्षात ठेवा. दिल्ली यमुना नदीकाठी येतं. आणि दिल्लीचे जे नवीन मुख्यमंत्री बनलेले त्यांचं नाव काय असेल? दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री कोण बनले असतील त्यांचं नाव आहे आतिशी मार्लोना. आतिशी मार्लोना सिंग, जे आम आदमी पक्षाचे आहेत. ठीक आहे, अरविंद केजरीवाल पूर्वी होते, आता येतं आतिशी मार्लोना. नेक्स्ट, चलो पुढचा प्रश्न घ्या. नगरपालिकेचा जो अर्थसंकल्प आहे तो कोण तयार करतात? ठीक आहे, IMP क्वेश्चन आहे. नगरपालिकाला तुम्ही नगर परिषद असंही म्हणू शकता. ठीक आहे, नगरपालिका किंवा नगर परिषद नपा म्हटलं तरी काय हरकत नाही. ठीक आहे, मग हा नगरपालिका जो अर्थसंकल्प आहे तो कोणी तयार केलेला आहे? कोण तयार करतात थोडक्यात? तर ते तयार करतात मुख्याधिकारी, पर्याय क्रमांक 2. मुख्याधिकारी त्याला आपण CO असं म्हणतो. ठीक आहे, मुख्याधिकारी किंवा CO असं म्हणतो आपण. आणि नगरपालिकेचा अर्थसंकल्प ते तयार करू शकतात. आणि साधारणतः नगरपालिकेमध्ये किती सदस्य असू शकतील? ठीक आहे, नगरपालिकेमध्ये एकूण किती सदस्य असतात? तर ते आता 17 ते 65 17 ते 65 सदस्य असतात पालिकेमध्ये किंवा नगर परिषदेमध्ये. जो कार्यकाल आहे तो किती राहील? याचा जो कार्यकाल आहे तो 5 वर्षांचा राहतो, लक्षात ठेवा. हा ऍक्च्युली ग्रामीण भागच आहे, थोडंसं शहरी झालेलं आहे. त्या ठिकाणी नगरपालिका निर्माण केलं जाऊ शकतं. अर्थसंकल्प मुख्याधिकारी आणि विशेष म्हणजे हे जे काही मुख्याधिकारी असतात हे नगरपालिकेचे प्रशासकीय प्रमुख देखील असतात. ठीक आहे, नगरपालिकेचे प्रशासकीय प्रमुख कोण असतील तर ते मुख्याधिकारी असतात. ते MPSCतून आलेले असतात. ठीक आहे, CO कुठून आले असतात? हे पेपर देऊन MPSC पेपर देऊन ते आलेले असतात. क्लास 1 अधिकारी आहेत मुख्याधिकारी, लक्षात ठेवा. याच्या व्यतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत ना, हे वाले व्यक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी हे असतात जिल्हा परिषदेमध्ये. ठीक आहे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे जिल्हा परिषदेचे प्रशासकीय प्रमुख देखील असतात. आणि जे BDO असतात ना हे असतात पंचायत समितीमध्ये. ठीक आहे, पंचायत समितीचे प्रशासकीय प्रमुख कोण असतील? पंचायत समितीचे प्रशासकीय प्रमुख कोण असतील? तर ते आता गट विकास अधिकारी आपण BDO ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर असं म्हणतो आपण. ओके, लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. आणि विभागीय आयुक्त हे संपूर्ण विभागामध्ये असतात. जे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 6 प्रशासकीय विभाग आहेत. ठीक आहे, 6 किती येतं? प्रशासकीय विभाग येतं, लक्षात ठेवा. 6 प्रशासकीय विभाग येतं. आणि त्याचा एक विभागीय आयुक्त देखील असतो संपूर्ण. आता उदाहरण बघा, पुणे प्रशासकीय विभाग आहे, नागपूर प्रशासकीय विभाग आहे, औरंगाबाद प्रशासकीय विभाग आहे, असे हे प्रशासकीय विभाग, मुंबई प्रशासकीय विभाग, अशा पद्धतीने हे प्रशासकीय विभाग, लक्षात ठेवा. त्याचे विभागीय आयुक्त देखील असतात. नगरपालिका अर्थसंकल्प तयार करतात मुख्याधिकारी, याचा आन्सर पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट, पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या कायद्यानुसार इंडिया कौन्सिल काय करण्यात आले? रद्द करण्यात आलेलं आहे. इतिहास क्वेश्चन आहे, खूप छान क्वेश्चन आहे, लक्षात ठेवा. ज्यावेळेस बघा 1858 ज्यावेळेस राणीचा जाहीरनामा आला, ठीक आहे ना, राणीचा जो जाहीरनामा आला होता 1858 मध्ये, या राणीच्या जाहीरनाम्यानुसार काय करण्यात आलं? जे काही ब्रिटिश ईस्ट इंडिया नावाची काही कंपनी आहे, ठीक आहे, कंपनी नष्ट करण्यात आली. आणि त्यानंतर कोण आलं आता? राणी किंवा राजा, जे ब्रिटिश सत्ता आहे त्याचं राज्य आलं. ठीक आहे, त्यानंतर मग जो पहिला फर्स्टवाला, ठीक आहे, जो पहिला फर्स्टवाला इंडियन काउन्सिल ऍक्ट आला होता, कधी आला होता? मग पहिला इंडियन काउन्सिल ऍक्ट आलं, ते कधी आलं होतं? हा होता 1861 मध्ये. ठीक आहे, पहिला इंडियन काउन्सिल ऍक्ट. आणि तो इंडियन काउन्सिल ऍक्ट रद्द करण्यात आलं 1900 कोणत्या कायद्यानुसार? 1909च्या कायद्यानुसार, पर्याय क्रमांक 1. 1909च्या कायद्यानुसार रद्द करण्यात आलेलं आहे. म्हणजे 1909चा कायदा आहे, ह्याला काय म्हणतात? ह्याला म्हणतात मोर्लेमेंटो सुधारणा कायदा. मोर्लेमेंटो सुधारणा कायदा म्हणतो आपण 1909च्या कायद्याला. ह्याच्या व्यतिरिक्त 1919चा पण कायदा आहे. या 1919च्या कायद्यानुसार ह्याला काय म्हणतो आपण? ह्याला म्हणतात मॉन्टफर्ड सुधारणा कायदा. मॉन्टेग्यू चेम्सफर्ड सुधारणा कायदा म्हणतो आपण ह्या 1919च्या कायद्याला. हा पण पॉईंट लक्षात ठेवायचं आहे. आणि 1858 ने 1861 मी तुम्हाला सांगितलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त पिट्स इंडिया ऍक्ट हा कधी आला होता? जो पिट्स इंडिया जो ऍक्ट होता हा आला होता 1784 मध्ये.
पिट्स इंडिया ऍक्ट 1784 आहे. त्यानंतर रेग्युलेटिंग ऍक्ट होता, त्याला भारतीय नियंत्रणाचा कायदा म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, रेग्युलेटिंग ऍक्ट हा कधीचा आहे, हा आहे 1773चा भारतीय नियंत्रणाचा कायदा रेग्युलेटिंग ऍक्ट. आणि 1935चा भारत सरकारचा कायदा देखील आहे. इंडियन काउन्सिल ऍक्ट मात्र विसरायचं नाही, 1909च्या कायद्यानुसार तो रद्द करण्यात आलेला आहे, ज्याला म्हणतो आपण मोर्ले मिंटो सुधारणा कायदा. चलो, त्यानंतर IMP क्वेश्चन आहे, आझाद हिंद फौज आहे, ही आझाद हिंद फौजेच्या नेहरू या ब्रिगेडचे नेतृत्व कोणी केले होते? बघा, नेहरू ब्रिगेडचे नेतृत्व कोणी केलं होतं? सेम क्वेश्चन. आता तुम्हाला बरेचसे प्रश्न असं पण विचारतील की जे काय आझाद हिंद फौज आहे, इंडियन नॅशनल आर्मी त्याला म्हणायचे, आझाद हिंद फौज ची स्थापना केली होती रास बिहारी बोस यांनी. ठीक आहे, त्याची स्थापना रास बिहारी बोस यांनी केलेली आहे 1943 मध्ये. ठीक आहे, 1943 मध्ये रास बिहारी बोस, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर याचं जे नेतृत्व केलं होतं, ते नेतृत्व कोणी केलं असेल तर ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी याचं नेतृत्व केलं आहे. ठीक आहे, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी त्याचं नेतृत्व केलं आहे. बाकी मग ज्यावेळेस हे आपले ह्या आझाद हिंद फौजेमध्ये आले त्यावेळेस त्यांनी ह्याचं वेगवेगळ्या ब्रिगेडमध्ये त्याचं नेतृत्व म्हणजे हे केलं, तुकडी केली आणि त्या तुकडीचे प्रमुख वेगवेगळ्या व्यक्तींना नेमलं आणि त्यानंतर मग आझाद हिंद फौज चालू लागले. कोण? नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी. मग त्यापैकी जे काही ब्रिगेड आहेत ना, एक होतं नेहरू ब्रिगेड. ठीक आहे, त्यानंतर आझाद ब्रिगेड एक होतं, आझाद ब्रिगेड हे होतं, त्याचे प्रमुख कोण होते? त्यानंतर एक गांधी ब्रिगेड एक होतं, गांधी ब्रिगेड एक होतं. त्यानंतर ठीक आहे, झाशीच्या राणी लक्ष्मीबाई हे एक ब्रिगेड होतं, महिलांची सेपरेट तुकडी होती, राणी लक्ष्मीबाई म्हणतो आपण त्याला, झाशीची राणी लक्ष्मीबाई ब्रिगेड आहे. ठीक आहे, त्यानंतर सुभाष ब्रिगेड आहे, सुभाष ब्रिगेड आहे. चला, यांचे आता नेहरू ब्रिगेड एक आहे. असे 5 ब्रिगेड आपल्याला काय करायचं, लक्षात ठेवायचं आहे. आणि प्रत्येक ब्रिगेडचे प्रमुख कोण होते हे पण IMP क्वेश्चन आहे, ते पण तुम्हाला डोक्यात ठेवायचं आहे. मग आता बघा, इथं नेहरू ब्रिगेड विचारले, नेहरूला रू आहे का नाही? तसं तुम्ही इथं रू कुठं दिसत असेल तर ते फक्त इथं दिसतं, कुठं? गुरुबक्षीस सिंग धिल्लन. त्यामुळं आन्सर याचं लक्षात ठेवा, गुरुबक्षीस सिंग धिल्लनचं राईट आन्सर आहे. नेहरू ब्रिगेडचे प्रमुख कोण असतील? गुरुबक्षीस सिंग धिल्लन. ओके, त्यानंतर आता आझाद ब्रिगेड आहे. आझाद ब्रिगेड, आझादमध्ये झ येतं आणि गुलझारामध्ये पण झ येतं, त्यामुळं गुलझारा, सरदार गुलझारा सिंग हे होते आझाद ब्रिगेडचे प्रमुख. मी तुम्हाला लक्षात कसं ठेवायचं हे सांगायला लागलोय. त्यानंतर गांधी ब्रिगेड आहे, गांधीला इथं विलांटी आहे, दुसरी विलांटी आहे इनायत कियानी, कियानीला पण दुसरी विलांटी आहे, त्यामुळं कर्नल इनायत कियानी हे होते गांधी ब्रिगेडचे प्रमुख, गांधी ब्रिगेडचे प्रमुख कर्नल इनायत कियानी. ठीक आहे, त्याच्यानंतर राणी लक्ष्मीबाई आहे, राणी लक्ष्मीबाई महिला येतं आणि झाशी की राणी लक्ष्मीबाई याचे कोण होते तर ते होते, चला कमेंट बॉक्समध्ये सांगा, झाशी राणी लक्ष्मीबाई ह्या ब्रिगेडचे प्रमुख कोण होते. त्यानंतर सुभाष ब्रिगेडमध्ये श आहे आणि शहानवाज मध्ये पण श आहे, त्यामुळं शहानवाज खान हे जे होते हे होते सुभाष ब्रिगेडचे प्रमुख. आणि नेहरू ब्रिगेड आहे या ठिकाणी, नेहरू ब्रिगेड आता सांगितले गुरुबक्षीस सिंग धिल्लन, गुरुबक्षीस धिल्लन हे जे त्यांचे प्रमुख आहेत ना, हे प्रमुख लक्षात ठेवायचं आहे. हे होते कॅप्टन लक्ष्मी सहगल, इथे पण लक्ष्मी येतात आणि किती पण लक्ष्मी आहेत, कॅप्टन लक्ष्मी सहगल हे होते प्रमुख. बस, हे सगळे पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि जे काय आझाद ब्रिगेड आहे, भारतीय आझाद हिंद सेना आहे, तर आझाद हिंद फौज आहे, याचं वाक्य कुठलं असेल? चलो दिल्ली, चलो दिल्ली याचं ब्रीद वाक्य होतं. आणि झेपावणारा जो वाघ आहे तो याचा, झेपवणारा वाघ ह्याचा चिन्ह होतं. लक्षात ठेवा, हे महत्वाचे सर्व पॉईंट लक्षात ठेवा. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा असं कोणी म्हटलं होतं तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी म्हटलं. चला, एक क्वेश्चन विचारतो, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा राजकीय गुरु कोण? नेताजी सुभाषचंद्र बोस, ठीक आहे, यांचे राजकीय गुरु कोण आहेत? कमेंट बॉक्समध्ये आन्सर सांगायचं आहे. IMP क्वेश्चन आहे, यांचे राजकीय गुरु विचार बघा तुम्ही, राजकीय गुरु विचार नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं, महात्मा गांधी म्हणायचं नाही. चला नेक्स्ट, पुढचा प्रश्न घ्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये लहान जर एखादं खेड असेल तर त्या खेड्याला काय म्हटले जाईल? छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये छोटे गाव मोठे गाव असायचे, जे लहान खेड असायचं छोटं गाव असायचं त्याला मौजे असं म्हणायचे. पर्याय क्रमांक 4. जो मोठा असायचा ना मोठे गाव त्याला कसबा असं म्हणायचं. ठीक आहे, जर मोठे गाव असेल तर कसबा,
आणि जर लहान गाव असेल तर त्याला मौजे असं म्हटलं जात होतं. आणि जर शिवाजी महाराजांच्या काळामध्ये तर न्यायनिवाडा करण्यासाठी, ठीक आहे, न्यायनिवाडा करण्यासाठी एक सभा, गावामध्ये एक सभा भरवली जात असायचं. त्याला काय म्हणत यायचं, त्याला गोत सभा असं म्हटलं जात असे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये न्यायनिवाडा करण्यासाठी जी सभा भरवली जायची गावामध्ये, त्याला गोत सभा असं म्हटलं जात होतं. होन आणि शिवराय हे दोन नाणी पण आहेत शिवाजी महाराजांच्या काळामध्ये. कुठले? होन आणि शिवराई. शिवराय हे दोन काय येतं, हे तर नाणे, हे दोन नाणेत लक्षात ठेवा. बाकी छत्रपती शिवाजी महाराजांविषयीची भरपूर माहिती आपण बघितली आहे. आणि मोरपंत पिंगळे हे अष्टप्रधान मंडळामध्ये प्रमुख देखील होते. हंबीरराव मोहिते हे अष्टप्रधान मंडळामध्ये सरसेनापती होते. सेनापती हंबीरराव मोहिते म्हणतो आपण त्यांना. निराजीरावजी हे पंडित होते. अष्टप्रधान मंडळ तुम्ही काय करा, एकदा व्यवस्थितपणे वाचून घ्या. बाकी ठीक आहे. 19 फेब्रुवारी 1630 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्म आहे शिवनेरीवरती. वरती जन्म आहे. शिवनेरी जो पुणे जिल्ह्यामध्ये येतं, जुन्नर तालुक्यामध्ये किल्ला, आणि रायगडावर त्यांची समाधी आहे, लक्षात ठेवा. ओके. 6 जून 1674 मध्ये त्यांचं काय करण्यात आलं होतं, राज्याभिषेक देखील करण्यात आला होता रायगडावरती. 1680 मध्ये त्यांचं निधन आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयीचं सांगा थोडी माहिती कमीच आहे. चलो नेक्स्ट, पुढचा प्रश्न घ्या. यकृताचा दाह होणे याला कोणता आजार म्हणतात? म्हणजे जर समजा आपला जो यकृत आहे त्याला आपण लिव्हर म्हणतो आपण, ठीक आहे, लिव्हर म्हणतो आपण. हे जर लिव्हर दुखत असेल, लिव्हर कोणत्या बाजूला असतं शरीराच्या? उजव्या बाजूला. लक्षात ठेवा, उजव्या बाजूला असतं, आपल्या शरीराच्या उजव्या बाजूला लिव्हर असतं. लिव्हरच्या खाली किडनी असतात, लिव्हरच्या खाली इकडं जठराच्या खाली. मग जो काही लिव्हर दुखत असेल, लिव्हरचा दाह होत असेल, तर कोणता आजार म्हणतात? तर तो आहे कावीळ. पर्याय क्रमांक 1. ठीक आहे, कावीळ आहे, ज्याला हेपॅटायटिस असंही म्हणतो आपल्याला. त्याला काय म्हणतो आपण? हेपॅटायटिस असे म्हणतो, लक्षात ठेवा. हेपॅटायटिस म्हणजेच कावीळ, यकृताचा दाह असं त्याला म्हटलं जातं. यकृत कसं आहे? हे एक सर्वात मोठी ग्रंथी, आपल्या शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कुठली असेल तर ते यकृतच आहे. आणि यकृतला काय म्हणतो आपण? ग्लुकोजचे कोठार असंही म्हणतात. आपल्या शरीरातील ग्लुकोज जिथं साठवून ठेवलं जातं त्याला ग्लुकोजचे कोठार म्हणून कशाला ओळखतात? तर ते आहे यकृत. लिव्हर सर्वात जास्त म्हणजे 28% रक्त जर हृदयाकडून कोणाला जात असेल तर ते यकृतलाच जात असतो, लक्षात ठेवा. हेपॅटायटिस महत्वाचा. आता एक क्वेश्चन सांगतो, आता हेपॅटायटिस करंट अफेअर्स सांगतो. हेपॅटायटिस वरती आपण लस शोधलेली, पहिली लस भारतातील हेपॅटायटिस वरती पहिली लस कुठली असेल? त्याचं नाव हेवी श्युअर. ही जी लस आहे ना, ती हेपॅटायटिस वरती कामाला येतं, लक्षात ठेवा. चालू घडामोडी येते. ओके. त्यानंतर रेबीज आहे. ओके, रेबीज आहे. रेबीज झालेल्या व्यक्तीला काय म्हणतो आपण? त्याला काय होतं नेमकं? त्याला हायड्रोफोबिया होतो, लक्षात ठेवा. ठीक आहे, हायड्रोफोबिया म्हणजे पाण्याची भीती वाटते. फोबिया म्हणजे काय? भीती. आणि हायड्रो म्हणजे काय? पाण्याचा भीती वाटणे, हायड्रोफोबिया. रेबीज कुत्रा चावल्यामुळे वगैरे होऊ शकतो. रॅबिडो व्हायरस म्हणजे हा विषाणूमुळे होणारा आजार आहे, रेबीज, लक्षात ठेवा. रॅबिडो व्हायरस म्हणजे विषाणूमुळे होणारा आजार आहे. बाकी रेबीज फ्री पहिलं राज्य कुठलं असेल? गोवा. ठीक आहे, रेबीज आहे. रेबीज हा रेबीज मुक्त म्हणतो मी. रेबीज मुक्त भारतातील पहिलं राज्य कुठलं असेल तर तो गोवाच आहे. गोव्यामध्ये पाणी आहे आणि पाण्याची भीती वाटते म्हणून तिथे जाईल कसं माणूस? ठीक आहे ना, गोवा लक्षात ठेवा, महत्वाचा आहे. आणि मधुमेह ज्याला डायबिटीज म्हणतात, कांजनिया हा जो आजार आहे तो कशाला होतो? हा जो त्वचाला, ठीक आहे, त्वचाला होणारा आजार कुठला असेल तर तो आहे कांजनिया आहे, जो की विषाणूमुळेच होतो. कांजनिया आपण लक्षात ठेवा. यकृतीचं मोस्ट IMP आहे. बाकी ठीक आहे, एवढे सगळे पॉईंट लक्षात ठेवा, महत्वाचे आहेत. नेक्स्ट, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट हे बंदर आहे? जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टला आपण आपल्या भाषेमध्ये JNPT म्हणतो आपण, ठीक आहे ना. JNPT बंदर कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं असा क्वेश्चन विचारला. जिल्हा विशेष मध्ये येतं हे. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट म्हणतो आपण JNPT बंदर. कुठे येतं हे तर रायगड जिल्ह्यामध्ये. मात्र आपल्याला वाटतं की जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट मुंबईला आहे, तर नाही, मुंबई जवळ आहे पण रायगडमध्ये. रायगड जिल्हा प्रॉपर लक्षात ठेवायचे. JNPT, त्याला JNPA असं पण आता नाव दिलंय, जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी असं. ओके, बंदर आहे, पोर्ट आहे. JNPT खूप मोठं आहे, कंटेनर साठीचं प्रसिद्ध बंदर आहे. जो बंदर आहे ना, या मुंबई बंदरावरील ताण कमी करण्यासाठी आपण कोणती बंदर निर्माण केलेलं होतं तर त्याचं नाव आहे JNPT. रिपीट करतो, क्वेश्चन विचारतात ना तुम्हाला पेपरला की मुंबई बंदराचा ताण कमी करण्यासाठी, वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी कोणत्या बंदराची निर्मिती करण्यात आली होती तर ते जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट JNPT. ह्याच्या व्यतिरिक्त भारतातील 13वे मोठे बंदर पण निर्माण करण्यात आलं होतं, वाढवण बंदर. वाढवण बंदर जे की कुठे येतं? हे तर पालघर जिल्ह्यामध्ये. त्याला 13 मोठी बंदर आहेत भारतामध्ये.
भरपूर बंदर येतं. मी तुम्हाला खूप वेळा सांगितलेलं आहे, मॅप काढून पण सांगितलेलं आहे. कांडला बंदर गुजरातमध्ये येतो. फक्त एकदा एकदा फक्त ऐका मन लावून. कांडला बंदर गुजरातमध्ये येतो. त्यानंतर मुंबई, वाढवण आणि जेएनपीटी महाराष्ट्रामध्ये येतात. मार्मोगोवा गोवामध्ये येतो. मंगलोर कर्नाटकमध्ये येतो. कोची केरळमध्ये येतो. हे जरा पश्चिम किनारपट्टीवरील. त्यानंतर तुतीकोरीन आहे, चेन्नई आहे आणि एन्नोर आहे. हे 3 बंदरे आपल्या तमिळ राज्यामध्ये येतात. विशाखापट्टणम आंध्र प्रदेशमध्ये येतं. हल्दिया जे आहे हल्दिया बंदर कोलकात्याच्या जवळ येतं. म्हणजे पश्चिम बंगालमध्ये कोलकाता आणि हल्दिया दोन्ही पण तिथेच येतात. पाराद्वीप एक आहे ओडिशा राज्यामध्ये येतं. आणि अजून एक आहे तो म्हणजे अंदमान निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेअर, ज्याला आता श्री विजयपुरम असं म्हटलेलं आहे. हे सगळे बंदर पोर्ट लक्षात ठेवायचं आहे. केंद्रीय बंदर विकास मंत्रालयाचे मंत्री पण आहेत आपल्याकडं. त्यांचं कमेंटमध्ये नाव सांगायचं आहे. केंद्रीय बंदर विकास मंत्रालयाचे मंत्री कोण असतील? ठीक आहे, केंद्रीय बंदर विकास मंत्रालयाचे मंत्री सध्या कोण असतील? त्यांचं नाव आहे सर्वानंद सोनोवाल. सर्वानंद सोनोवाल लक्षात ठेवा, मंत्री पण आहेत आपल्याकडं. बंदर जबरदस्त. चला, त्यानंतर पुढचा एक प्रश्न आहे. एक महोत्सव आहे, उत्सव आहे, ज्याला म्हणतो आपण मीमकूट. मीमकूट महोत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? मीमकूटच्या व्यतिरिक्त आणखीन एक त्या राज्यामध्ये चपचार कूट असं पण म्हणतात त्याला. ठीक आहे, चपचार कूट. मीमकूट असो नाहीतर मग चपचार कूट असो, दोन्हीचा पण आन्सर एकच आहे, तो म्हणजे मिझोराम, पर्याय क्रमांक 2. मिझोराम या राज्यामध्ये येतं मीमकूट आणि चपचार कूट लक्षात ठेवा. आणि जो ऑप्शन मध्ये आपल्याला दिसतोय एक कुठला? त्रिपुरा. त्रिपुरा म्हणजे कोणता उत्सव आहे का? यस, खारची पूजा आहे. कुठला? खारची पूजा महोत्सव कोणत्या राज्यातील आहे? तर तो त्रिपुरा याच राज्यातील आहे, लक्षात ठेवा. IMP आहे. त्यानंतर तेलंगणामध्ये भरपूरच आहेत. बोनालो आहे, बथुकम्मा आहे, हे 2 तर फेमस आहेत, लक्षात ठेवा. बोनालो आणि बथुकम्मा. ठीक आहे, बोनालो आणि बथुकम्मा हे 2 फेस्टिवल फेमस आहेत. तेलंगणा राज्यामध्ये नागोबा जत्रा तर आहेच आहे. बोनालो, बथुकम्मा, नागोबा जत्रा वगैरे वगैरे, समक्का सरलम्मा वगैरे तेलंगणा राज्यामध्ये येतात. मेघालयमध्ये कुठले असतील का? यस आहे ना, एक आहे तुमचं मेघालयमध्ये ना, एक आहे वांगला. वांगला आहे आणि लाहो एक आहे. वांगला आणि लाहो हे 2 कुठे येतात? हे मेघालय या राज्यामध्ये येतात, लक्षात ठेवा. IMP आहे. याच्या व्यतिरिक्त चला 1-2 आपण रिव्हिजन करून घेऊयात. ओके, चला हे कुठे आहे सांगा मला. चला आता हे कोणत्या राज्यामध्ये साजरा केलं जातं? कुठलं वालं? गजमेला. कुठे सांगा चला. गजमेला महोत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? गजमेला. त्यानंतर बिहू कुठं आहे? बिहू. बिहू सोपं आहे बरं का, बिहू सोपं आहे. लोसांग कुठं आहे? लोसांग. लोसुंग असे म्हणतात त्याला, लोसांग किंवा लोसुंग असं. त्यानंतर संगई कुठं आहे? संगई फेस्टिवल आहे. हरेली कुठं आहे? हरेली म्हणतो मी. छठ पूजा कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? छठ पूजा. बऱ्यापैकी आन्सर, बऱ्याच जणांचा आन्सर हे करेक्ट येत आहे. त्यानंतर लोसार कुठं आहे? लोसार तिथंच आहे जिथं सिंधू दर्शन आहे. सिंधू दर्शन. त्यानंतर एक उत्सव आहे हॉर्नबिल नावाचं. कुठे सांगा चला. हॉर्नबिल कुठं आहे? अजून एक सांगतो, मोआट्सू नावाचं एक आहे बघा. मोआत्सू असं म्हणतो त्याला. मोआत्सू किंवा मोआट्सू कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? त्यानंतर पुथांडू. पुथांडू पण आहे, पोंगल पण आहे त्याच राज्यामध्ये. ओके, पुथांडू आणि पोंगल 2. चला आन्सर चेक करायचं आता. फेमस आहे सर्व. गजमेला येतो केरळमध्ये. गजमेला केरळमध्ये येतो. बिहू आसाममध्ये आहे. लोसांग सिक्कीमध्ये येतं. सिक्कीमध्ये येतं लोसांग. संगई आहे मणिपूरमध्ये. मणिपूरमध्ये संगई. हरेली छत्तीसगडमध्ये येतो. हरेला उत्तराखंडमध्ये येतो. ओके, छत्तीसगडमध्ये येतं हरेली. हरेला येतं उत्तराखंडमध्ये. छठ पूजा बिहारमध्ये आहे. बिहारमध्ये छठ पूजा आहे. लोसार लडाखमध्ये येतो आणि सिंधू दर्शन पण लडाखमध्येच येतो. हॉर्नबिल आहे, हॉर्नबिल आणि मोआट्सू दोन्ही पण येतात नागालँडमध्ये. हॉर्नबिल आणि मोआट्सू हे 2 येतात नागालँडमध्ये. आणि पुथांडू आणि पोंगल हे दोन्ही पण तामिळनाडूमध्ये. सर्व हे थोडंसं लक्षात ठेवा. IMP आहे. मीमकूट आणि चपचार मेघालय, मिझोराम. मिझोरामची राजधानी ऐजवाल आहे बरं का, ऐजवाल. नेक्स्ट पुढचा प्रश्न. खालीपैकी कोणत्या पक्षाचे चिन्ह हे काय? सायकल आहे. सायकल. असं कोणतं पक्ष आहे त्या पक्षाचे चिन्ह काय असेल? सायकल आहे. कुठला असेल तो पक्ष? त्या पक्षाचं नाव आहे भारतीय समाजवादी पक्ष, लक्षात ठेवा. भारतीय समाजवादी पक्ष, ज्याचं
त्याला भारतीय समाजवादी पक्ष असं म्हणतो आपण त्याला. मुलायम सिंग यादव यांचा पक्ष आहे. कोणाचा पक्ष आहे? हे पक्ष आहे मुलायम सिंग यादव. त्या पक्षाचे संस्थापक होते ऍक्च्युली. ठीक आहे ना. मुलायम सिंग यादव हे संस्थापक आहेत ज्या पक्ष या पक्षाचे. 1992 हा पक्ष आहे. 1992 मध्ये तो पक्ष स्थापन करण्यात आलेलं होतं, लक्षात ठेवा. त्यानंतर हा भारतीय जनता दल आहे बरं का. भारतीय जनता दल आहे, भारतीय जनता पक्ष नाही. बीजेपी नाही. बीजेपी असेल तर मग कमळ आहे, आणि भारतीय जनता दल म्हणतो आपण त्याला. आणि भारतीय जनता दल या पक्षाचं जो चिन्ह आहे ते आहे बाण. कुठला असेल? बाण आहे. नितीश कुमारचा पक्ष आहे ऍक्च्युली हा. कोणाचा? नितीश कुमार. बिहारमध्ये नितीश कुमार यांचा हा पक्ष आहे भारतीय जनता दल. बाण आहे. शिवसेनेचं पण बाणच आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर आहे द्रविड मुन्नेत्र कझगम. त्याला द्रविड मुन्नेत्र कझगम म्हणतो आपण. द्रमुक म्हटलं तर काय हरकत नाही. ओके. त्याला त्याचं जो चिन्ह आहे तर तो आहे उगवता सूर्य. थोडक्यात कुठला? उगवता सूर्य हा आहे द्रविड मुन्नेत्र कझगम किंवा द्रमुक. ओके. द्रमुक जे अण्णा दुराई यांचा पक्ष येतो. अण्णा दुराई. आणि आणखी एक पक्ष होतं ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कझगम, AIADMK. ओके. हे आहे ना, ह्याला म्हणतो आपण डीएमके. आणि अजून एक आहे ऑल इंडिया अण्णा DMK, AIADMK. ठीक आहे. जो MG रामचंद्र यांचा पक्ष येतो, याचं चिन्ह काय असेल? 2 पाणी आहेत. 2 पाणी याचं चिन्ह आहे. आणि राष्ट्रीय जनता दल म्हणतो आपण त्याला. राष्ट्रीय जनता दल याचं काय असेल? राष्ट्रीय जनता दलचं जो चिन्ह आहे तो कंदील आहे. RJD म्हणतो आपण त्याला. राष्ट्रीय जनता दल कंदील. हे जेवढे पण चिन्ह असतील लक्षात ठेवा. याच्या व्यतिरिक्त काँग्रेस सर्वांना माहिती असतं हात आहे. काँग्रेस या पक्षाचे चिन्ह काय असेल? हात आहे. हात. त्यानंतर BJP आहे, कमळ आहे. हे फेमस मोठे पक्ष लक्षात ठेवा. जे राष्ट्रवादी काँग्रेस आहे. ठीक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणतो नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, NCP. जे अजित पवार असतील तर ह्या पक्षाचा जो चिन्ह आहे तर तो आहे घड्याळ. आणि NCP जर ठीक आहे शरद पवार असतील तर या पक्षाचं चिन्ह काय असेल? तुतारी आहे. लक्षात ठेवा. हे शिवसेना धनुष्यबाण लक्षात ठेवा. बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाची स्थापना केली होती. ते आता जे एकनाथ शिंदे आहेत ना त्यांच्याकडे गेलेलं आहे. धनुष्यबाण IMP आहे. मशाल जे आहे ना ते मशाल. ठीक आहे. जो मशाल जो चिन्ह आहे हा मशाल शिवसेनेचा आहे. शिवसेना याचा आहे, परंतु तो उद्धव ठाकरे यांचं. ठीक आहे ना. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं पक्षाचं चिन्ह काय असेल? मशाल येतो. हे नवीन वाले थोडंसं हे झालेलं. ओके. चला एक पक्ष आहे बिजू जनता दल म्हणतो आपण. ते बिहारमध्ये सध्या कार्यरत आहे. BJP ने बिजू जनता दल या पक्षाचं काय असेल? बिजू जनता दल पक्षाचं काय असेल? तर तो शंख लक्षात ठेवा. चलो पुढचा प्रश्न बघत आपण. महाराष्ट्रातील पहिला लोहपोलाद प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रातील पहिला लोहपोलाद प्रकल्प आहे तो कोणत्या जिल्ह्यामध्ये तो स्थापन करण्यात आला आहे? तर तो चंद्रपूरमध्ये आहे. पर्याय क्रमांक 4. चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे. लक्षात ठेवा. महाराष्ट्रातील पहिला लोहपोलाद प्रकल्प चंद्रपूर जिल्हा, जो चंद्रपूर शहर आहे, सिटी आहे, तो इरई या नदीचे काठी आहे. ठीक आहे. इरई या नदीचे काठी. इरई ही वर्धाची उपनदी आहे. इरई. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जवळपास 15 तालुक्यांची संख्या येतं. 15. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ना एक ठिकाण आहे वरोडा नावाचं. वरोडा. काय या वरोडामध्ये? या ठिकाणी बाबा आमटे यांचं आनंदवन आहे. आनंदवन जे आहे ना तो बाबा आमटे यांचं कुष्ठधाम म्हणतो आपल्याला. बाबा आमटेंनी स्थापन केलेलं आनंदवन हे चंद्रपूर जिल्ह्यामध्येच वरोडा याच ठिकाणी येतो. चंद्रपूरला पूर्वी चांदा असं म्हणायचं. ठीक आहे. पूर्वी त्याचं नाव चांदा आहे. चांदपूर, चांदा लक्षात ठेवा. काच कारखाना पण आहे बल्लारपूर या ठिकाणी. आणि बल्लारपूर असू द्या किंवा चंद्रपूर असू द्या, या ठिकाणी कागद कारखाना पण आहे. ओके. खूप मोठा, म्हणजे सर्वात मोठं म्हटलं तर काय हरकत नाही. बल्लारपूरला संपूर्ण भारतातील सर्वात मोठा कागद कारखाना बल्लारपूरला येतो. आणि संपूर्ण जाता लोहपोलाद आहे म्हटल्यानंतर भारतातील पहिलं फर्स्ट लोहपोलाद प्रकल्प कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलं होतं? भारतातील पहिले लोहपोलाद प्रकल्प हे येतो पश्चिम बंगालमध्ये कुल्टी या ठिकाणी. पश्चिम बंगालमध्ये येतं कुल्टी.
ओके, पहिले लोहपोलाद प्रकल्प आहे. आणि लोहपोलादाचे ना, लोहपोलाद कोणत्या खडकामध्ये जास्त सापडतं? आर्कियन. आर्कियन कालखंडातील खडकामध्ये पोलाद सापडतो, लोखंड सापडतो. लक्षात ठेवा, आयर्न, लोह असं लक्षात ठेवा. आलो, आलो म्हणजे काय? आलो म्हणजे आर्कियन, लोह म्हणजे लोह, लोह म्हणजे लोह. ओके, आलो असं लक्षात ठेवायचं तुम्ही कधी पण. बाकी लोहपोलाद IMP आहे. लोहपोलाद निर्यात करण्यासाठी, ओके, लोह निर्यात करण्यासाठीच एक रेडी बंदर आहे आपल्याकडं. रेडी बंदर कुठे तो रेडी बंदर? हे आता सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये. ठीक आहे, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रेडी बंदर. लोहपोलादाचे 4 प्रकार पडतात: मॅग्नेटाइट, हेमॅटाइट, त्यानंतर लिमोनाइट आणि सिडेराइट. लक्षात ठेवा, हे MHLS रिपीट करतो. हे लोहपोलादाचे प्रकार आहेत त्यांच्या लोहाच्या प्रमाणावरून. परत सांगतो, मॅग्नेटाइट, हेमॅटाइट, लिमोनाइट. खूप वेळेस तुम्हाला इथं कन्फ्यूज करतात, लिग्नाइट लिहितात, लिग्नाइट. ओके, ते लिमोनाइट आहे, लिमोनाइट. आणि त्यानंतर सिडेराइट आहे. मॅग्नेटाइट, हेमॅटाइट, लिमोनाइट आणि सिडेराइट हे 4 प्रकार लक्षात ठेवा लोहपोलादाचे आहेत. पुढचा प्रश्न आहे, भारताद्वारे 1974 मध्ये श्रीलंकेला देण्यात आलेले बेट कोणतं आहे? म्हणजे असं कोणतं बेट आहे जो बेट श्रीलंकेला आपण 1974 मध्ये दिलं? ओके, तो बेट आहे कच्छतीव बेट, पर्याय क्रमांक 1. कच्छतीव बेट लक्षात ठेवा, श्रीलंकेला देण्यात आलेलं आहे. मन्नारचा आखात आहे ऍक्च्युली, भारत व श्रीलंका दरम्यानचा मन्नारचा आखात. हंबाटोटा बंदर हे श्रीलंकेमध्येच येतं. हंबाटोटा बंदर श्रीलंकेमध्येच येतो, लक्षात ठेवा. बाकी कच्छतीव बेट आलं लक्षात. जो श्रीलंका आहे, श्रीलंकेची राजधानी कोलंबो आहे. ओके, श्रीलंका आहे. श्रीलंकेचे नवीन पंतप्रधान कोण बनले असतील? हरिणी अमर सूर्या. हरिणी अमर सूर्या किंवा सूर्या. आणि ते राष्ट्राध्यक्ष आहेत ना, प्रेसिडेंट म्हणतो आपण त्याला, प्रेसिडेंट. राष्ट्राध्यक्ष कोण असतील? तर त्यांचा अनुराग कुमार दिसानायके. अनुराग कुमार दिसानायके. एकदा रिव्हिजन होतं ना त्यामुळं. ओके, अनुराग कुमार दिसानायके. श्रीलंका लक्षात ठेवा, श्रीलंकेची राजधानी कोलंबो आहे. श्रीलंकेची जी भाषा आहे ना, त्या भाषेला म्हणतो पण सिंहली भाषा. सिंहली भाषा. आणि श्रीलंकेचा जो काही व्हॉलीबॉल आहे ना, तो राष्ट्रीय खेळ आहे श्रीलंकेचा. व्हॉलीबॉल हा नॅशनल गेम आहे श्रीलंकेचा, IMP. श्रीलंका. मन्नारच्या आखात पालकची सामुद्रधुनी पण आहे बघा. श्रीलंका आणि भारतादरम्यान एक सामुद्रधुनी आहे, त्याला म्हणतो पालकची सामुद्रधुनी. ओके, पाक किंवा पालक सामुद्रधुनी भारत व श्रीलंकेच्या दरम्यान येतो. सगळे पॉईंट लक्षात ठेवा, महत्वाचे आहेत. चला, काल तुम्हाला एक क्वेश्चन विचारलं होतं मी, कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या म्हणून. ठीक आहे ना, तर बऱ्याच जणांनी आन्सर करेक्ट दिलेला आहे. RBIचे नाणे संग्रहालय खालीपैकी कोणत्या ठिकाणी आहे? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे नाणे संग्रहालय कुठं आहे? हे येतं आपल्या मुंबईला, पर्याय क्रमांक 4. ओके, मुंबई या ठिकाणी तो. जरी RBIचं हेडक्वार्टर जरी इथंच असलं तरी नाणे संग्रहालय पण इथंच आहे. कन्फ्युजन होतात बऱ्याच जणांनी. ओके, RBIचं मुख्यालय कुठं असेल? तर RBIचं मुख्यालय मुंबईमध्येच आहे. आणि नाणे संग्रहालय देखील कुठं आहे? मुंबई याच ठिकाणी येतो. चला, आज तुमच्यासाठी एक खास क्वेश्चन मी घेऊन आलेलो आहे. याचा आन्सर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. प्रश्न असा आहे, एक खिंड आहे बुऱ्हाणपूरची खिंड. मग ही बुऱ्हाणपूरची खिंड कोणत्या राज्यामध्ये आहे? बुऱ्हाणपूरची खिंड कोणत्या राज्यामध्ये? ऑप्शन तुमच्या समोर 4 आहेत: हिमाचल प्रदेश, महाराष्ट्र, उत्तराखंड आणि मध्य प्रदेश. नक्कीच आन्सर सांगा आणि आन्सर देण्याचा प्रयत्न करा. नक्कीच तुमच्या डोक्यामध्ये राहतं. आणि दुसऱ्या दिवशी येऊन तुम्ही आपण जे काल आन्सर दिलेलं होतं ते करेक्ट आहे की रॉंग आहे हे बघणं पण तुमचंच काम आहे. ओके, चलो. नवीन बॅच आपली सुरू होते. ही 4 नंबरची बॅच बिलकुल घ्यायला विसरायचं नाही. आणि लाईक करायचा व्हिडिओला, चला लिंक शेअर करा तुमच्या मित्रापर्यंत. आणि नवीन विद्यार्थ्यांनी चॅनलला एकदा सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. सर्व विषयाची बॅच आहे, GK, मराठी, गणित, बुद्धिमत्ता सर्व सुधारतं. जी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच राहणार आहे. 799 रुपयाला ही बॅच आहे, परंतु 1 जानेवारीला सुरू होणार आहे. अजून स्टार्ट झालेलं नाही. ठीक आहे ना. आणि जो स्पर्धा परीक्षा राजगुरू नावाचं पुस्तक आहे, आपलं बुक आहे, हे पुस्तक जर कोणी घेतलं नसेल तर नक्कीच घ्या. या नंबरवरती तुम्हाला मेसेज करायचं येतं आणि तुम्हाला पुस्तक घरपोच भेटून जाईल. ओके, या स्कॅनर तुम्हाला काय करायचं? पे करायचं आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. आणि बाकी व्हॉट्सअपला मेसेज करा, स्क्रीनशॉट पाठवून या नंबरवरती तुम्हाला पैसे पाठवायचे आहेत किंवा ह्या स्कॅनरवरती तुम्हाला पैसे पाठवायचं आहे. डेमो बघा, डेमो बघितल्यानंतर नक्कीच तुम्हाला पुस्तक आवडेल. आणि जर ऑफलाईन जर तुम्हाला नवीन बॅच करायचं असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता. 12,000 रुपये फी राहील, 4 महिन्याची बॅच राहील, डेमो वगैरे लेक्चर तुम्हाला सगळं चालतं. आणि बॅच नवीन घेण्यासाठीची ह्या नंबरवर तुम्ही नक्कीच मेसेज करू शकता किंवा तुम्ही डायरेक्ट सोलापूरला नेहरू नगर जे आपलं ऑफिस आहे त्या नेहरू नगरला तुम्ही नक्कीच येऊन भेट देऊ शकता. शासकीय मैदान पण जवळ आहे. जर कोण मुलं जर बाहेर गावचे असतील, वेगवेगळ्या जिल्ह्याचे असतील तर तुम्ही येऊ शकता, रूम करून राहू शकता.
फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुम्ही वैयक्तिक स्वतंत्र ग्राउंड करू शकता. जर ग्राउंडवर लावायचे असेल तर प्लस ह्याच्यामध्ये 5,000 तुम्हाला ॲड करावं लागेल. ठीक आहे, असं टोटल तुमचं 17,000 फी राहील 6 महिन्यासाठी ग्राउंड प्लस लेखीची, राहणं आणि खाणं सोडून, मेस आणि तुमचं रूम सोडून. त्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा 5,000 रुपये खर्च करावे लागतील, ते तुम्हाला घरी राहिलात तरी पण तुम्हाला करावंच लागणार आहे. ओके, चलो काय हरकत नाही, भेटत आपण बॅचमध्ये किंवा डेली करंट अफेअरची बॅचमध्ये. डेली करंट अफेअरची बॅच जर तुम्ही घेतला नसाल तर नक्कीच घ्या, PDF वर अवेलेबल आहेत. लिंक जी आहे ना, ह्याची लिंक कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे. जर आपलं टेलिग्राम चॅनल कोणी जॉईन केलं नसाल तर नक्कीच आपला जो टेलिग्राम चॅनल आहे हा टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्याची लिंक देखील कमेंट बॉक्समध्ये दिली आहे इथं. आणि याचं जे काही PDF आहे, मी PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती पाठवणार आहे. बाकी ठीक आहे, सबस्क्राईब करा एका चॅनलला, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, व्हिडिओला तुमच्या मित्रापर्यंत शेअर करायला विसरायचं नाही. भेटूत आपण नेक्स्ट पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा अनुभव स्टडी. थँक्यू. जय हिंद.